या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मॉन्सून नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याची पुढची दिशा कशी असणार आहे, त्याची गती कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. त्याचबरोबर स्कायमेट वेदर यांनी एक वेगळाच अंदाज बांधलेला आहे. सो त्यांचं नक्की काय म्हणणं आहे मान्सूनच्या पुढच्या वाटचाली संदर्भात तेही आपण या व्हिडिओतनं सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता मान्सून नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी सानप सर जे आहेत, जे IMD मध्ये काम करतात, त्यांनी याबद्दल काय सांगितलेलं आहे. IMDचा हा ऑफिशियल मॅप आहे. त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की द साउथ वेस्ट मॉन्सून हॅज फर्दर ॲडव्हान्स्ड into the remaining parts of northeastern states, entire Sikkim and some parts of sub-Himalayan West Bengal today on 9th June 2026. म्हणजे 9 तारखेला नैऋत्य मॉन्सून जो आहे तो पुढे सरकलेला आहे. त्यांनी जे सिक्कीम आहे, सिक्कीममध्ये त्यांनी पूर्ण सिक्कीमला व्यापलेला आहे. त्याचबरोबर नॉर्थ ईस्ट मधली जी सगळी राज्य आहेत त्यांना सुद्धा मान्सूननं पूर्णपणे व्यापलेलं आहे असं त्यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर बंगालच्या काही भागामध्ये सुद्धा मान्सूननी पुढे प्रगती केलेली आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र स्पेसिफिक जर बघायचं झालं तर महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सोलापूर आहे. त्याचबरोबर जो पूर्ण कोकणातला जो भाग आहे म्हणजे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, ह्या भागात तर ऑलरेडी मान्सून जो आहे तो दाखल झालेलाच आहे. तिथे मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेलाच आहे. पण त्याचबरोबर उर्वरित कोकणातला जो भाग आहे तिथे सुद्धा पाऊस जो आहे तो येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण त्यांनी आपला कोस्टल भाग जो आहे तो व्यापलेला असेल असा अंदाज सुद्धा हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे, जे आपल्याला इथे बघायला मिळतंय. आणि आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर थोडासा डिले आपल्याला इथे बघायला मिळतोय की साधारण 15 ते 20 जून किंवा 15 ते 20 जून हा जो एक 10 दिवसांचा स्पॅन आहे, ह्या स्पॅनमध्ये आपल्याला मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल असा अंदाज सध्याच्या घडीला हवामान खात्याने सांगितलेला आहे. कदाचित 10 ते 15 जून मध्येच हे होऊ शकतं. पण स्कायमेट वेदर यांनी एक वेगळा अंदाज बांधलेला आहे आणि त्यांचं या सगळ्यामध्ये असं म्हणणं आहे की कदाचित मॉन्सून जो आहे तो डिले होऊ शकतो किंवा तो आपल्याला फक्त काही भागांमध्येच आत्ता का बघायला मिळतोय. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक अंदाज बांधलेला आहे किंवा त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा एक लॉजिक दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जर आपण बघितलं तर सध्या पोषक अशी परिस्थिती नाहीये. म्हणजे जो काही पाऊस आपल्याला सध्या बघायला मिळतोय किंवा आपण जर बघितलं तर कोस्टल जो संपूर्ण भाग आहे, वेस्टर्न भाग आहे, तिथे आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. मात्र त्याच पद्धतीने दक्षिणेत मात्र आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळत नाहीये किंवा जो इंटरनल पार्ट आहेत किंवा कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या सगळ्या भागांमध्ये जरी किनारपट्ट्यांवरती आपल्याला पाऊस बघायला मिळत असला तरी जो आतला भाग आहे त्या इंटिरियर पार्ट्समध्ये पाऊस झालेला नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये एक पोषक वातावरण तयार होत नाही तोपर्यंत पाऊस बघायला मिळत नाही किंवा मान्सून पुढे जात नाही. आता बंगालच्या उपसागरातनं मान्सून पुढे सरकला आणि मग तो केरळमध्ये दाखल झाला आणि मग तो आता आपल्याला कर्नाटक असेल किंवा त्याचबरोबर आपल्याला तो इतर राज्यांमध्ये बघायला मिळतोय. कोकण, गोव्याचा जो भाग आहे तिथे सुद्धा मान्सून पोहोचलेला आहे, महाराष्ट्रात पोहोचलेला आहे. मग तरी सुद्धा स्कायमेट वेदर असं का म्हणतंय तर त्याच्या मागचं सुद्धा एक कारण आहे. तेही आपण थोडक्यात समजून घ्यायचा पुढच्या मॅपमधनं प्रयत्न करूया. आता त्यांचं काय म्हणणं आहे की जोपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये पोषक वातावरण तयार होत नाही, म्हणजे काय की फक्त मान्सून बंगालच्या उपसागरातनं पुढे गेला कीच त्याचं काम संपलं असं होत नाही. तर तिथे चक्राकार वारे असतील, ज्याला आपण सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणतो, किंवा कमी दाबाचं क्षेत्र असेल, हे जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला मान्सूनला म्हणजे आणखीन पुढे जाण्यासाठी मदत मिळत नाही असं त्यांचं याच्यामध्ये म्हणणं आहे किंवा असं त्यांनी एक्सप्लेनेशन एक स्कायमेट वेदरनी दिलेलं आहे. आता IMDचे जे मॅप्स आहेत त्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हा अंदाज जो आहे तोही खरा ठरतो की आपण जर इथे बघितलं तर आत्ताच्या जिथे जिथे फक्त आपल्याला निळा रंग बघायला मिळतोय, हा निळा रंग आपल्याला काय सांगतो तर इथे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे. पण तेच आपण जर ओडिसा, वेस्ट बेंगॉल, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तमिळनाडू हा भाग बघितला, तेलंगणा बघितलं तर इथे मात्र आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस बघायला मिळत नाहीये. तिथे हिरवा रंग देण्यात आलेला आहे. याचाच अर्थ की जसं स्कायमेटनी म्हटलेलं आहे की बंगालच्या उपसागरात जोपर्यंत एखादा आपल्याला ज्याला आपण एक वेदर सिस्टीम म्हणतो तशी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला मान्सूनला आणखीन इथे
पुढे सरकण्यासाठी मदत होणार नाही, इंटिरियर पार्ट्समध्ये जाण्यासाठी मदत होणार नाही आणि त्याचमुळे मान्सूनची जो वेग आहे तो कुठेतरी कमी होईल असा अंदाज स्कायमेट वेदरकडनं सध्याच्या घडीला त्यांच्याकडनं बांधण्यात आलेला आहे किंवा तसं त्यांनी त्यांच्या आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे की जोपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन प्रणाली तयार होत नाही तोपर्यंत मान्सून धीम्या गतीने पुढे सरकत राहील असं सध्या तरी म्हणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कालही आपण जसं बघितलं होतं की हा जो मॅप आहे याच्यात आपल्याला त्यांनी अलर्ट कुठला असणार आहे ते दिलेलं आहे. तर इथे आपल्याला दिसतंय की कर्नाटक असेल, त्याचबरोबर कोकण गोवा असेल, या भागामध्ये आणि केरळमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तर तेच तेलंगणा आणि या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. इथल्या भागांसाठीच अलर्ट जो आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे. आता तमिळनाडूसाठी तर हीट वेव्हचा अलर्ट आहे, त्याचबरोबर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण जर कोस्टल कर्नाटक, कोकण, गोवा बघितलं तर इथे त्यांनी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्याचबरोबर कोकण गोव्यासाठी आपण जर बघितलं तर येलो अलर्ट दिलेला आहे पावसासाठीचा. त्याच्यामुळे लोकांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे. हे आपल्याला याच्यातनं स्पष्ट होतं. आपण आता पुढच्या मॅपमध्ये जाऊन बघूया. के.एस. होसाळीकर जे सुद्धा IMD बरोबर कार्यरत होते, त्यांनी सुद्धा IMD बरोबर काम केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की possibility of heavy to very heavy spells of rain over parts of South Konkan, Goa, parts of North Karnataka, central coastal areas of Kerala in next 3 to 4 hours at isolated places. Intense clouds observed over the regions in the latest satellite OBS. म्हणजेच अरबी समुद्रातनं जे मॉइश्चर येतंय, जी आर्द्रता आपल्याला बघायला मिळतेय किनारपट्ट्यावरती आणि जे एक चक्राकार वारे जे आहेत ते तयार झालेले आहेत या भागामध्ये, त्याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळतोय. आणि त्यांनी जसा अंदाज वर्तवलेला आहे की आपल्याला कोकण, गोवा या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो असा अंदाज सुद्धा त्यांनी वर्तवलेला आहे या सगळ्यामध्ये. त्याच्यामुळे मान्सून जो आहे त्याची प्रगती किंवा त्याचा जो वेग आहे तो आता हळूहळू कमी होईल की काय जर बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन प्रणाली तयार झाली नाही तर. आणि अरबी समुद्रातनं जरी मदत होत असली मान्सूनला पुढे जाण्यासाठी तरी ते फक्त वेस्टर्न भागापुरतं मर्यादित आहे आत्ताच्या घडीला. आणि जोपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन प्रणाली तयार होत नाही तोपर्यंत मात्र मान्सूनला इतर उर्वरित भारतातले जे भाग आहेत तिथे पोहोचण्यासाठी आणखीन वेळ लागू शकतो की काय अशी शक्यता सध्याच्या घडीला वर्तवली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.